होय हो. बोल की. अहो ते बाया हापशाला पाणी नाही लय वरडत ते बघा तरी तुम्ही काहीतरी सांगा त्या सरपंचाला. बर का तू म्हणतेस ना मला करू आपण सगळं व्यवस्थित करू. सरपंचाला आपल्याला खुर्चीवर ठेवायचंच नाही काय. सगळं मी अर्ज बिर्ज सगळं व्यवस्थित केलेलं आहे. त्यांनी काय चूक केली मोठी एक. त्याच्या वार्डामध्ये लाईटीची कामं केली. हा हापशाचं त्याचं काम केलं आणि आपला हापसा किती दिवसापासून बंद आहे पण तू तिकडे लक्ष देत नाहीये. म्हणून मला त्याचा राग तर आलेलाच आहे. म्हणून त्याला ना खुर्चीवर आपल्याला ठेवायचंच नाही. त्याचा उठावच करायचा आहे आपल्याला. माझ्या चांगलं पक्के डोक्यात बसलेलं आहे. काय तुला सांगितलंय ना मी. येऊन दे बाया येऊन दे घरी काय येऊन दे बडबड करू दे. सांग बायांना होईल म्हणावं काम. थोडासा धीर धरा बस बाकी काय नाही. काय चाललंय ताई मग? काय नाही. काय पंचमीचं नियोजन आहे मग? करू की यंदा जर बारीनं जातोय आपण नसतं काहीच नसतं ह्या चांगली पंचमीचे नियोजन करू आपण. चांगलं झोके बिके करू. मस्त सगळ्या बायकांना आनंद भेटेल असं. तसं करायचं. त्या पाटलांनी लय बंड माजावली. त्याच्याकडे बघितलं पाहिजे. नांगात जिरवायचं आपल्याला. पाटील पाटील आहेत का घरात? हा कोण आहे? का रे म्हणताय होय? पाटील तुम्ही झोपलाय होय? लोकांच्या झोपा उडावल्या तर तुम्ही निवांत झोपताय. तुम्हाला काय कळतं मिळतंय का नाही? काय काय केलंय गावात तुम्ही? हो हो सरपंच एवढं काय झालंय? सरपंच लहान तोंडी मोठा घास घेते ही काय चावडी नाही. आमचं घर आहे. काय बोलायचंय ते हिशोबात बोला नाही तर मग तुमच्या चावडी जाऊन बोला. इथं 4 लोक बघायला यायला लागले इतका जोरात आवाज असतो का? चावडी होती की मग इकडे कशाला आम्हाला पाटलांनी कधी बोलवायची काय गरज? आमच्या बडबड करत अहो ह्यांनीच बोलावलंय आम्हाला म्हणून आम्ही मी नाही बोलवलं. मी कशाला ये रे कळी बस पाटकुळी. मी कशाला पाटकुळी तुम्हाला बसवून घेऊ. मी नाही बोलवत तुम्हाला. तुम्ही आलाय माझ्याकडे तक्रार घेऊन की पाटील तुम्ही अर्ज केलाय म्हणून. नमस्कार अर्जुन दादा या बसा. काय नक्की काय चाललंय? सगळे ठिकाणी भेटले आणि हे गाव तुमचा सासुळच आहे. चालायचं गाव गाडा म्हटल्यानंतर चालणारच की म्हणजे काय तुम्ही काय आकाडी गुंजूळ काढता काय सर्व? आकडे म्हटल्यानंतर आमच्या मागे जाऊन ठेवलं तुम्ही चांगला गुंजूळ. काय झालं? अहो अख्खं गाव बोंबलाय लागला आमच्या नावानं. पाटलाच्या संघ फिरताय सरपंचाच्या संघ फिरताय. दोन्ही पार्टीतला माणूस तू. गावची म्हणणं एवढी मोठं तरी म्हणणं कमीत कमी 4 की आता म्हणणं माझकडे कुठं रुपये काय मी कामाला जातोय का कुठं जातोय म्हणणं काय नाही. माझे मी तू डोक्यात विचार घेतला की आपला अर्जुना स्वतःच पाटलाकडे सरपंचाकडे गेल्याशिवाय आपला काय मार्ग सुटायचा नाही. अनोखा तुम्हाला सांगतोय माझ्या नरजेवढी सुरी उतरवायचं काम तुमचं नाही. माझ्या नरजेवढी सुरी उतरवली मग तुमचं तुम्ही माझा मी काय बी करा पण आम्हाला एक म्हणायचं काय तुम्हाला? आम्हाला बोकड द्या. मुद्द्यावर पाटील सरपंच आम्हाला काय म्हणायचंय तेव्हा आमचं काय आम्हाला फक्त पार्टी द्या. आता आकड नाकड संपत आलाय. गटारे आली तरी गटारी स्पेशल तुम्ही पार्टी द्या ना. आणि नुसता तुमचा कालवाय कधी द्यायचाय पार्टी बिर्टी? पार्टीच पाहिजे ना. हा मग पार्टीच पाहिजे आम्हाला. अहो जंगी पार्टी तू जंगी. कधी? आजच म्हणतात ना शुभ काम में देर नको. आजच तुम्हाला पार्टी देणार. बोकाड्यानु बिर्याणी मस्त करू. तुम्हाला मस्त पैकी चालतो आज. पण पाटील बोकाडच आहे का? अहो ताई पाटलाचा शब्द आहे बोकाड ना. बोकडच देणार. ही पाटील की जुबान आहे. नाहीतर म्हणतात बोकाड देतो ना अंताल चिकन खा. नाही पाटील आहे ना चुकलेलं केव्हा चाटणार माणूस नाही. करतो जे म्हणणार ना ते करणारच. बर बघू. पार्टीच पाहिजे ना. देणार पार्टी. सांगतो मी पोरांना काय सगळं नियोजन व्यवस्थित लावा. सगळं काय करतो. चला देऊ पार्टी. पार्टी पाहिजे ना. पाटील देऊन टाका पार्टी. काय सालावादाप्रमाणे पार्टी म्हणजे द्यायच लागेल आपल्याला. हा असं आपल्याला आता शब्द बरोबर बोलला. काय करायचं देऊन टाका पार्टी. मग मी काय आता ह्याच्यात आहे का? मी आहे ना. तुम्ही काय काय खर्च होईल तो सगळा मी देतो. देऊ नका. काय माझ्या काही म्हणल्या मी करणारच. सागर तुला काय 2 तलवार एका महिन्यात कशा काय? माझं तर बाबा डोकं छेंगवायला लागलंय. अर्जुन दादा कसं आहे माहितीये का?
ही दोन्ही एकच आहे ती काय म्हणाय ना एकाच माळ्याचं मणी गोवाई नाही कोणी. ताई बोलतो ना बरोबर. या मेंबर या बसा. बसा 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 जागा द्या त्यांना. बसा. तुमच्या घरात पाहुण्याला तरी जागा द्या की. तुम्ही का उठलाय? बसा की. अहो जायचंय आम्हाला तालुक्याला. बरं या. माझा जेव्हा माणूस आलाय. बर बर. काय असेल ते खर्च करून घ्या. गावाने नाव नाही ठेवली पाहिजे. सरपंच पाटलाच नाव काढलं बस म्हणली पाहिजे. अहो सरपंच तुम्हाला पहिले बी बोललो ना, आता बी तेच बोलणार. जंगी म्हणजे जंगीच पार्टी करणार. नाव ठेवली नाहीत पाहिजे. बस बस करणार. हा आपलं राजकारण बाजूला राहू द्या. बर आपली बर. भांडणं बाजूला राहू द्या. काय असेल ते फक्त गाव खुश झालं पाहिजे. होणार. उद्या दोघाला बी आपल्या नाव ठेवलं पाहिजे. आणि आपला हा माणूस आहे. मस्त ठीक आहे, आम्ही मिळून मिसळून करतो. मिळून मिसळून करा. पाटील कस काय बरं सरपंच एकत्र झालेत काय कळा नाही. आपल्याला जायचं या बा. बरं का मेंबर? येऊ का? हा या सरपंच या. बघा सगळं व्यवस्थित पार पाडा. हा? येऊ का? या निघा. मेंबर पाटील आता सरपंच आहे चॅप्टर. तुम्हाला मुंडी तर मला वाटतंय. मग आता मी म्हणते ते काय म्हटलं माझ्या जीवाभावाचा माणूस आलाय ह्यांच्याजवळ का नाही पैसे दिले? सरपंच आमच्या पुढं नाही, शब्दाच्या पुढं. आपण बी कळीचा नारद आहे. नाही पैसे दिल्यावर तिथनं पुढं आपल्यामुळं तर खुर्ची होईल आता. आणि आपल्याच आहे. आपण म्हणून तीच पूर्व दिशा करणार आपण. मला विश्वास असला तर बघा, पण मला नाही वाटत. मला असंच वाटतंय की पाटलांना आणि तुम्हाला डोक्यावर टाकायचं काम. चॅप्टर आहे सरपंच. अहो किती चॅप्टर असू देत आई. हा काय तुम्ही तर सगळे आहेत ना साथीला? आहेत का नाही? हो. बस तुम्ही सगळे संघ असलं ना, माझ्या पाठीशी तुम्ही सगळे असलं ना, काय नाही सरपंच काय करत नाही. पण तुम्हाला काय सांगून गेला सगळा खर्च करा. मग मेंबर राहाल तर त्यांच्याजवळ का नाही पैसे दिले सरपंच? सरपंच काय फसवतोय मला? मी पण नावाचा पाटील आहे. डीएसपी म्हणतात मला. डीएसपी धनंजय सखाराम पाटील. काय मी बी गावगाडा हाकतोय. सगळं कळतंय मला. काय माझा ना सरपंचाने केला, मग त्याला माझं दाखवतो. मग इंगा कसं काय. बघा आता मी तुम्हाला बी कमी नाही. बघा नाही तर मला नाही वाटत. सरपंच चॅप्टर आहेत. हाय चॅप्टरच आहे ना. हुशार आहेत. अहो चॅप्टर ते दिसतच ना. मला काय म्हणायचंय आता? काय म्हणलं माझ्या जीवाभावाचा माणूस आला. मग का नाही त्यांच्या जीवाभावाच्या माणसाजवळ म्हणजे मेंबर जवळ का नाही पैसे दिलं काढून? खर्च करा. मान्य आहे तुमचा शब्द, मला मान्य आहे. पण असेल त्या दोघांचं काय सांगाल तो? असं कसं असेल? मग मी जेवण देतो, तुम्ही आधी खर्च करायचा. तुम्हाला काय म्हणले पाटील तुम्ही खर्च करा? त्यांच्या विश्वासाचा माणूस आहे म्हणले ना, करतील ना मेंबर खर्च. मग करणार ना मेंबर. मी आहे ना. मेंबर असलं तर कशाला टेन्शन घेताय सरपंचाचं? टाकायचं मला तर तसंच वाटतं. तुमच्या समोर सागर काय म्हणलेत मेंबर? करतो खर्च. ताई बोला की. सरपंच काय करतोय? सरपंचाला पण मी अशा ठिकाणी अडचणीत गाठीन का नाही? मग मला बी पाटील म्हणतात. मी गावचा बी पाटील आहे आणि नावचा बी पाटील आहे. काय बर सागर बोला की. लावू सगळं नियोजन. उशीर होईल आपल्याला. चला बोकडाचं नियोजन मी लावतो. पोरांना पण सांगतो. चला निघूया. जातो की आम्हीच बोकड बिकड बघतो. बरं बघा तुम्ही. हाय अर्जुन दादा आहे. शेखरला पाठवतो. तुम्ही नका येऊ शेखर. आम्ही पाटील येऊ का? आम्ही या सागर ऐक की. बघा आपण बोकडच आणा. नाही बोकडच आणतो. बोकडच आणायचं. माझं काय बोकडात जमायचं नाही. ते पाटीलानं सांगितलं, सरपंचानं सांगितलं. माझा आत्मविश्वास नाही. माझा मी निघतो. पार्टी तुम्ही करा. वाटलं मला आमंत्रण दिलं मी खाण्यासाठी, पण मी मध्यस्थी पडू शकत नाही. माझा मी जातो. मला काम माहिती. माझं नाही जोडून. दादा पण थांबा की. मी कुठं बघू? अरे काय हे माझ्या माग तर लय मोठा कुटाणा लागलाय. आता काय करायचं? त्या बायकोने एक बोकड आणि एक शेल्डी माझ्या माग लावली. आणि ही जर गेली तर मला घरात खाय पाणी बी भेटायचं नाही. आता कसं तरी सांभाळून दिवस काढायचं आले तर. चरा बाया म्हणणं चरा चरा इकडे चला. काय लागलं माझं? काय असलं काम सांगितलंय? आमच्या अण्णांना काम नाही. ती मेंबर चांगला माझा मी गेलतो धाड्या पाणी तर मला लावलं. माझे पाय दुखायला. कुठंच बोकड नाही. कुठं बघायचं काय मला? आता सगळं आकडत बोकड ना बोकड संपले ना. आता बोकड बघायला लावले. असं ह्यांचं काय झालंय?
लागल्या वाढ खांदायला मग लावल्या. तसलंच झालंय ना काय आता कुठलं गावायचं आता बघू धान्य दिसतोय बाई. धान्याच आहे. चला धान्याच्या शेत धान्याच्याच आहेत का बघू बोकडे. चांगलं झोलच झालं. हा ए धन काय धान्याला काय करतोय कुठे येतो ते सणाला का काय अरे बोला की शेखर भाऊ. काय लागा बघतोय तुला किती दिवस झाले दिसताना कुठं काय काय अरे आता ही शेताला काय आणले तुझ्या आहेत होय? हो माझ्या ती. होय सगळं हे बोकड आहे काय अरे माझ्या बोकडाला काय नकाला का हात लाव. हाय का फक्त सांगला का बा हाय की बोकड हे दिसेना. शेखर हा काकत काय सर गावाला वाचा आपल्या जोडीदाराकडे बोकाड निघले पाय ना बाहेर पिंढरे पिंढरे गेलेत. ऐक की हा सरपंचांनी मेंबरनी पाटलांनी आपल्याला आकाडी स्पेशल गटारी पार्टी दिली. पार्टी आज आता त्याला लागतंय बोकाड. आम्ही सगळीकडे हुडकून हुडकून कटाळलो. आता तुझ्याकडेच बोकाड भेटले. आता बोकाड उलट घेतो आम्ही. तुझ्याकडेच भेटलं तुमच्या दोघाच्या पाया पडतो गड्या. आहे का त्या माणसाला आपण काय बोकड देणार नाही. त्या माणसाने माझ्या इथली माझ्या इतकं पैसे बुडवले आणि माझी 3-4 वेळा बोकड घेऊन गेला आणि मला रुपया सुद्धा दिला. कुणी पटला नाही सरपंचानी माझ्या घरात पडणं लागते. माझी बायको नाही तसली बोलते मला. मला काय आमचा अण्णा नाही कधी कोणाचा रुपया बुडवत नाही बाबा आपल्याकडे नाही. तुमचं तुम्ही कुठे बघा बाबा. मी बोकड देऊ शकत नाही तुम्हाला. चल आपण पाटलांना हा. मेंबरला सांगू. ते तुमचं तुम्ही बघा जावा तुम्ही. हो काय शेखर सागर भाऊ माझं बोकड काय मला द्यायचं नाही. मी असा सांभाळेल त्याला. तुम्ही निघा आता. तुमच्या पाया पडतो बाबा. नाही, पाटील पैसे द्यायच्यात. नको रे बाबा मला पैसेच नको. तर तुम्ही निघा आता. निघा तुम्ही जाऊ दे. जा. नाही काय करू आपण साईड वर काम चाललंय का रोडचं नेमकं मेंबर अण्णा आला असता त्यांची गाठ घेऊ जाऊन आपण चला सांगू काय ती ते त्यांच्या पद्धतीने हा, घेतील. चला मग. चला. हा, चला. पाटील तुम्ही काय म्हणत होता तुमच्या सरपंचाच्या काळात मेंबरच्या काळात काय काम चाललं ते बघितलं काम किती चाललंय. हो तुम्हाला काय माहिती आहे का नाही. तुम्ही म्हणताय का नाही कामच चालले. पण ह्या प्रस्ताव कुणी दिलता हे माहिती आहे का तुम्हाला. हे माझ्या काळातला प्रस्ताव आहे म्हणून आता तुमच्या ह्याच्यात काम करायला लागलाय तुम्ही. तुमच्या काळात का नाही कामं केली का तुम्ही. कारण झालं ना आम्हाला परत केलं गुल. आता झालं गेलं जाऊ द्या. हा आता ही कामकाज नीटनेटकं बघा फक्त. तुम्ही बघायचंय आता. त्यासाठी तुम्हाला काय झालं घरनं हाताला धरून आणलं मी दाखवलं हो बाबा पण काम चाललंय. कामकाजाचं मला नाही करायचं तुम्ही करायचंय. नाही काय आम्ही तर काम करणार त्याचं काय बस विषय नाही. तुम्ही करायचं. हो काही तसं आहे ते. भेटला का आता गाव ना गाव फिरून पाय दुखायला लागले इथं आमचं. अख्ख्या गावात बोंबलत फिरतो तेव्हा नाही पाय दुखत. अण्णा तुम्ही सांगितलं तर फोन करून सागरला घेऊन बोकड बघायचं. काय झालं बोकडाचं. कशाचं बोकड कुठं गावात नाही विचारा. गावात बोकड नाही. हाय एक बर दाण्याचं आहे दाण्याचं. पण ते दाण्याचं? म्हणतोय, हा पाटलांना नाही देणार सरपंचाला नाही देणार कुणाला. कोणालाच नाही देणार हे म्हणतोय. म्हणतोय पहिलं पैसे दिलं नाही त्यांनी 3-4 बोकडाचं. चल बरं जाऊ आपण त्याच्याकडे. चला की हा चला बघू कसं Direct देत नाही ते म्हणला बघू. देऊ नाही देणार म्हणून. चला 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 कुठे जाणे ऐक मी तर चारतोय शब्द. चला. सरपंचाची इज्जत आहे. काय माझी नाही इज्जत सरपंचाची पैसे घालवली पाणी सगळी. timing ला माझी देता नाही वाटलं घालवलेली. हा पैसे पाणी timing ला कोण देता. म्हणतं पैसे दिले नाही. धनु इथं आहे थांबा तुमचं राहू द्या. धनु पाटील नेंबर. अरे तुम्हाला म्हणलं होतं की नाही का म्हणून तुम्ही यांना बाबा आम्ही ह्यांना म्हणलं नाही म्हणून बाबा ती हे जोत आली ती जाऊ तुझं दे तू सगळं. बघ. हा, तुझ्याकडे बोकड आहे वाटतं. हे काय बघा इथं बसलं बघा इथंच आहे. आहे का बोकड आहे वाटतं तुझ्याकडे. पाटील बघा इथंच बसले. आहे ना. पण मी नाही देणार बोकड. का नको मला एक तर 3 वेळा ऐका की नवरा बायको कष्ट करून त्याला खजूर खोबरं घालून कसं तरी मोठं केलंय. अरे हो ना बाळा. खजूर खोबरं खजूर खोबरं घाल नाही तर काय घालायचं. बोकडाला खजूर खोबरं घालते तू. बोकड बघ ना बोकड त्याची तब्येत तर बघ बघू तू. बोकड बघू पण आज आम्हाला बोकड न्यायचंच आहे आणि नेणारच. मी म्हणतो काय म्हणला काय म्हणतो पैसे दिले खजूर खोबरं बोकडाला घालतोय खाया सागर भाऊ. हा? तुला काय चल सागर उचल चल शेखर उचल चल बघू काय करू. नका राव तुम्ही राव अन्याय करू करा भाऊ. ए, चल ते सोडून. अरे यार, अन्याय होते रे. काय असं तुझ्या बोकडाची किंमत किती आहे. 15,000 रुपये त्याची किंमत आहे माझी. कायला का बोलतो 15,000.
अरे 5,000 तर ते बोकड आहे का? 15,000 म्हणतो. लय कष्ट केलंय त्यासाठी आम्ही. बरं असू दे, काय असेल ते हिशोब बघू नंतर आपण. बोकड आता न्यायचं. हो सांगितलं ना मेंबरनी बोकड न्यायचं. ते 500 रुपये धर तुला ऍडव्हान्स देतो मी. काय राव पाटील म्हणजे तुमच्यामुळे मला आता इथं करावं लागेल. नाही नाही ते काय पण करतो आपण घरी गेल्या भांडणं होत्या राव नवरा बायकोची आमची. बघू. ओके 500 रुपये धर ऍडव्हान्स तुला. काय बाकीचं बघू नंतर. नका उचलू नका. घरी भांडणं होत्या. पाटील मेंबर 5,000 रुपये तुला दिलेत ना पैसे? 5,000चे बोकड आहे का 5,000च? नका नका सागर भाऊ शेखर भाऊ नका नका नेऊ नका. नका नेऊ. मला 15,000च्या खाली नाही ते बोकड द्यायचं. पैसे दिलेत ना मेंबर राव नका राव अन्याय करू आमच्या एवढा. काय लागत तू ऐका ना तू. अरे माझ्या कर अन्याय करताय. अरे थांबा की नका. अरुण दादा अरुण दादा काय यार उठ केला का? काय कोण आहे? अरे धन्या धन्या काय का जाणू? अरे मी रानात शेड राखत बसलो होतो. मग काय झालं? पाटलाने माझं लगा बोकड आणलंय. कुणाचं? माझं उचलून आणलंय त्यांनी. कुठं गेला पाटील? काय आता लका कुठं पार्टी करायची म्हणली आणि माझं बोकड घेऊन आले ते. तुला माहिती असेल चल मी आपण बी कमी नाही. तुझा पैसा तर नाही दिला. पार्टी जर खाऊ दिली तर मी बी नावाचा अर्जुन नाही. तुझ्या जीवासाठी मी काय बी करू शकतो. माझा गोगल कुठं आहे बघ? तो तिथं पडला. कुठे माग आहे माग माग. थांब थांब मी देतो की. तू कशाला गडबड करतो एवढी? हा बघ तुझा गोगल. ऐक अर्जुन दादा पहिल्यांदा बी यांनी मला 10-15,000 रुपयाला बुलदंड दिलाय. हा आणि कोशाला का मी रानात चारत बसलोय माझं बोकड उचलून आणलंय. अरुण दादा विषय काय झालाय माहित आहे का? बोल. बोकड तर नेलंय यांनी पण आमच्या घरात भांडणं लागतील. बायको मला घरात सुद्धा नाही घ्यायची. हा मी माझा मी बघतो. तू निघ. चल मी जातो माझा मी. ओके होईल ना तुझ्या ह्याने? तू काळजीच करू नको. पाटला बी हिंगा धावतो. गौरगरीबाचा खातोय. काय बाया मला तर लय वैताग आलाय बघ. हे काय ह्यांनी जेवाय बोलावलंय का ताय कामाला बोलावलंय ग? हा कवा ह्यांची पार्टी व्हायची कवा जेवायचो कवा जायचो. हा नसतं वैताग देतात बघ. प्रत्येक वेळेला ह्यांच्या पार्टीचं असतं. सारखं पार्टी करा न काय करा. हा आणि आता इकडे बोलवून आणलंय बिना कामाचा. आता कवा आचारी भेटायचा. काय बाय ह्यांनी जेवाय बोलावलंय का कामाला बोलावलंय काय माहिती. अजून काय चाललंय की उरकतोय की काय कांदा कापलाय. ही काय कांदा टमाटा कापलाय. आता किती वेळ झाला पण? झालं आता थोडस राहिलंय. आचारी बोलावलाय उरका पटापट तो येईल आता. बर 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 चालतंय. तुमचं काहीच तयार नाही. हा झालं थोडं राहिलंय. झालं पाटलीन बाई लय पाटलांची भुनभुन असती तुमच्या माग. आवलय असते नेहमीच म्हणून तर मला वैताग येतो बघा. मी जात नाही कुठं ह्याच्यामुळं. मला म्हणलं नसतं जेवायचं. आता लगेच उरकताय का? आता शिजवायचं भाकरी भात. हा आणि कवा व्हायचं? आणि लगेच होता का जेवायला? नुसती जेवायला आलीस का तू? मग काय आली वय काम करायलाच इथं? एवढं नको काम. चांगलं काम लावलंय आम्हाला. चांगलंच लावलंय. काय हे लावलं तुम्हाला? कांदा सोलायचं लिंब कापायची बस. उरका लवकर. हा झालं उरका पटकन. आहे मी इथं. हा झाल्यावर सांगा लवकर. होय मग मेंबर बसलं निवंत. कुठं आले पार्टीचं नियोजन काय चाललंय? नियोजन लावलंय. बायांना पोरींना पोरांना लावलंय उरकायला. किती वाजल्यात? कवा नियोजन व्हायचं? काय होईल की आता? कवा गाव जेवून जायचं? जेवल की. गाव काय उपाशी राहणार आहे का? सांगितलंय आचारी सांगितलंय. त्या आचार्याची गाठ घेतली येईल आता. अण्णा अरे सागर शेखर ते आचारी बघायला गेलतो आम्ही. ते आचारी काय नाही भेटला. तुम्ही कुठे गेलता बघायला? पडेल गावातला. तू तर लय बावळट पोरगाच बघ. तुला म्हणलं होतं का नाही मी काय आचारी बघतो म्हणून? मी बघितलंय ना आचारी. मग आम्हाला सांगायचं नव्हतं. कधी सांगितलं ह्यांनी आपल्याला? अर्जुन दादाला सांगितलंय मी. हाय का आता तुम्ही आम्हाला म्हणला नियोजन करा. दोघाला म्हणला सगळं. बोकडाचं नियोजन किती मिनिटात केलं? केलं की
2 मिनिटात अहो, ते तुमच्या त्याने आचार्य व्हाय नाही पाटील. बोकडाचं नियोजन करायला काय नुसतं बोकड उचलायचं ना आणायचंय. किती मिनिटात झालं जो माणूस टाकेस तुम्हाला आहे का माहिती, पण आचार्य 1 नंबर आहे. टाकेस माणूस आहे. काय करेल आता? नाही बघा तुमचं म्हणजे अर्जुनाला सांगितलंय का तुम्ही? सांगितलंय मी. काय तुम्ही जा वाटलंच तर बघा कुठं आहे कुठं नाही काय, कारण त्यांनी त्यांच्याकडे तर काय फोन बिन काय नाही. हो, फोन तर नाहीच आहे. आज दिवस कुठला आहे? गटारे आमुष्या. अरे त्यांनी पोरांना टाकलेली हुडका आहे. पटक्याचा आचार्य जावा. चला गाड्या, चला. काय अवघड आहे. हो, इथं गावलं. काय आता पाटलांनी सांगितलं नाही होय तुम्हाला स्वयंपाकाचं? सांगितलं होतं पण कसं आहे जरा मी टाकले मग मला काय काय राही डोक्यातच असं नाही तुमचं. राहिलं. चला चला की करू की. एक नंबर आचार्य तुमचा नाद करून जमताय का? हा? खाल्ल्यावर तर तुम्ही म्हणताल की बायका सुद्धा तुम्ही सोडून द्याल, असलं आपलं बनाव नाही. आता हा. खतरनाकच काम आहे सारखंच बाबा. म्हणताल की दादा 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 एक वर्ष जर खाल्लं हा. तर बस तुमचं कामच झालं. नीट होईल ना पार्टी? स्वयंपाकाचं कसलंही टेन्शन घ्यायचं. अण्णा हो का, अण्णा. आणलंय दादाला. नमस्कार पाटील साहेब. कुठं झालं बाबा? बोला की. दादा अहो आहे की ठीक आहे, पण मी काय म्हणतो, कसं काय करणार आता तुम्ही? पाटील साहेब आपण असं कसलं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक आपल्यापाशी माणूस आपल्याला बरं ऐका की साहेब, कोणी अण्णा, शोधा थांबायचं माणूस तुमचा तुमच्याविषयी आणून देत आहे. आम्ही फक्त पण बाकीची मला तयारी. वाटत नाही तुम्ही आज करायला अहो, म्हणून. तुम्ही अख्खं खाऊन गाव तर म्हणतंय, बघा. अख्खं गाव म्हणतंय की पाटील त्याला अर्जुन तुम्ही दादा काय बी स्वयंपाकाला काय 1 सारखं काय नंबर नाही. आहे. तुम्ही मला माहिती आहे दादाचं खाणं तुमचं खाणं एका ताटातलं आपण बनवणार गावातच नाव पाटील, काढणार. आम्ही दुसरं बघतो तर उरकायचं. बरं बरं, मी यांच्याशी करतो चर्चा. तुमचं तुम्ही हा, तुम्ही या, जाऊन या, तुमचं काम बघा जरा. काय पाहिजे अर्जुन चला उरकायचं बघा. हा, तू पाटील साहेब काय टेन्शन घेऊ नका. काय पाटलाच्या हातात सगळं अहो, कारभार मेंबर बिर्भार साहेब. झालं सगळं. टेन्शन घेऊ नका. दादाच्या हातचं एकदा खाऊन बघा. मी बघा जातो पार्टी माझं झाली, मी काम जेवाय बी करतो. भेटला आपल्याला. जावा अहो त्यांचा नाच करायचा नाही. खाल्ल्यावर बघा सांगा मला मग तुम्ही. जावा जावा बघा हा? करा नियोजन. जावा. हो दादा, ते घ्या उरकून लवकर बाबा. आता काय आपल्या मागात लावलंय 2 पाटलानं. काय आता करायचं पाटील गावचं तर काय बाबा करायचं रे. अरे 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 हे डोक्याला म्हणजे कसा माझ्या आता तापच करून दिलाय पाटलानं. असून दे काय बी. मी बी आता काय करतो अग्निमाय. मी बी माझा कसा आहे ते हिंगात धावतो. आता कसा बी पाटील खातोय माझं किती गावामध्ये नाव निघतंय हे बी मी धावून देतो. आता खा. तुम्ही चला आता इथून. त्यांना करू द्या, त्यांना पटत नाही. काय कुठं? चला चला. का जायचं? नाही त्यांना जमत ताई. मग ह्यो का आता त्यांच्या एकतर हाय डोक्यात आणि करू द्या मग काय गोऱ्याचं काळ. नाही करणार. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे दादावर. चला मग काय नाही. नाही तर तो माणूस इथंच पडेल पण करणार नाही. चला चला. चला उठा. अर्जुन दादा हो का, आता यांना सगळ्यांना मी इथनं पाठवलंय. काय व्यवस्थित झालं पाहिजे सगळं. जाऊ तुम्ही बरोबर पाटलाला. माझ्या मित्राचं का जीवाच्या जीव लागा चांदताय होय. बर 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 आता खाकी. नाही माझं बी अर्जुना दादाचं नाव जर या गावामध्ये निघलं तर समजायलाच म्हणा पाहिजे बाजगार आश्चर्य होता. खा आता कसं खायचंय तसं खा. खायला काय नाही, खाण्यासाठीच करायचंय. आता जाऊ तुम्ही बी हिंगा कसा काय आहे ती कसं खाताय. पैसे द्यायचे आधीच रे बोकडाची चव बघायची. ते काय फळ आहे का काय त्याची चव बघायला. बर बर असू दे आता. चालते चालते आता खा. खाराट का तिखट मला सांगा. झालं बाबा आता एकदाच ताप गेला डोक्याचा. मी बी झालो मोकळा आता. तेव्हा पाटील येतील तेव्हा बघा येईल. बसतो आता निवांत येस्तोवर वाट बघत. येतील पाटील तेव्हा येतील बाबा. आपलं तर काम झालं. आमतो आपले पडे कुठं वाट बघत बसता. केव्हा येतील तेव्हा येतील. पाटील मेंबर झालं का नाही जेवण?
अहो झालं असेल, चला बघूया आपण. चला चला बघाय तुला. चला भुका लागल्यात, किती वाजल्या? बघा तुमचा आचारी. अर्जुन दादा, अर्जुन दादा, अहो काय तुम्हाला सांगितलं काय तुम्ही मोठा पाटील साहेब सारं झालंय तयार. झालंय का पण व्यवस्थित? बघा हो का, तुम्हाला दाखवतो मी. हो का, ह्याच्यामध्ये बिर्याणी केली. हा बर. हो का, भाजी बी बघा, भाजी बी एक नंबर केली. काय बरोबर tension झालंय ना? झाले आता सगळं मी झालं ना? येतो. माझं जरा काम आहे, मी आलोच परत. ते येतो मी. सागर कुठे गेलाय? सागर नाही मला माहित नाही, येतो मी. हा पाटील. अरे ये बाबा इकडे चल, भुका लागल्यात. हा जेवायचं नाही? हो पाटील. पाटील बोला की. ऐका की, तुम्ही घ्या जेवून. मी शेखर हे आल्यावर जेवतो. शेखर आम्ही जेवतो दोघं. बर बर ठीक आहे, आम्हाला बी भुका लागल्यात. नाही तुम्ही जेवा, तुम्ही जेवा. आचार्याने काय केलं नाही ना? नाही नाही, आपला विश्वासू माणूस आहे राव, तो तसं काहीच करणार नाही. बघा बुवा नाही. चला आपण जेवून घेऊ, मला तर लय भूक लागली. आधी माणसं बसून मग आपण जेवू. नाही नाही, नाही, नाही. तुम्ही दोघं जेवा. तुम्ही चल, दोघं येतो जेवा. आम्ही, चल. पोरं आल्यावर आम्ही जेवू. बसा इथं. तुम्हाला पाटील या की इथं. आलो चपल्याचं काढू द्या. तुम्ही दोघं जेवा, नंतर आम्ही पोरं आल्यावर जेवू. पाटील बस जेवाय आता. हा आता बसलोच आहेत. घ्या. पाटील वका नाही बरमाय. पाटील बोला की. वका, आता ही अन्न हे पूर्ण प्रमाय. आता मी बनवलंय, बर. तुम्ही मला खाल्ल्यानंतर सांगा. मी काय तुमचं पैसे गेले असलं ना, त्याचं काळजीपूर्वक मी केलंय. पण माझ्या जर कारणाला नाव ठेवलं तर डबल पैसे घेणार. आता तुम्ही जेवण कराय बसलाय म्हणून मी आलोच मागायला, जरा माझं काम आहे. बर बर ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. बसा पाटील जेवाय बस. हा बसा. मेंबर कसं काय जेवण? एक नंबर झालं. एक नंबर झालं ना. अहो माणूसच आपला विश्वासातला माणूस एक नंबर करणारच आहे. चाल चाल. 25,000-30,000 घोडा लावून जातो. जाऊ द्या मुर्द्या. हाय काय करता, पाटलाच्या हातात दिलं वाटवं केलं. मेंबर खातोय गप. जाऊ दे मुरुदा, आपल्याला तरी कशाला बुरदंड. खा गप. जेवण झालं ना व्यवस्थित? व्यवस्थित झालं पाटील. हा चला येऊ का मग? हो या जात घ्या. तुम्ही जावा. आयला आता त्या पाटलाला बी सुट्टी नाही, त्या अर्जाला बी सुट्टी नाही. आता त्यांचं काय करणार? माझी जिरवायची काय? आता त्या पाटलानी माणूस आहे तो अर्जा, बरोबर आहे. त्यांनीच गेम केलेलं दिसते. आता बघतोच त्या अर्जाकडे. आता त्याचं काय खरंच नाही. आता अर्जुन दादाने का नाही पूर्ण इज्जत घालवली माझी. ओळखतोय मागाच्या पासून त्याला, पण काय दिसा ना तो. तर दिसला का नाही आणखी बडवणार. दिसला पाहिजे फक्त. काही टेन्शन दिलं तरी पूर्ण इज्जत घालवली. अर्जुनकडे बघायचंच आहे मला. नाही ही शाळा करायची होती वय. काय शाळा गेली? मग काय शाळा केली? कालवण कसलं केलं? कसलं केलं? ही शाळा काय आम्हाला राजकारणात हरवा येत नव्हतं. त्याच्यासाठी त्या ह्याच्याकडे बघायचंच आहे. अर्जुनकडे. चला बरं अर्जुन त्याला हुडकू पाहिलं कुठे तो बघू. काय झालं काय झालं म्हणजे? काय झालं? हा, इज्जत घालवली माझी त्याने. कुणी? त्या अर्जुनने कालवण एवढा खर्च केला म्हणजे स्वयंपाकाला. हा, बनवतो म्हणलं, चांगलं जेवण व्यवस्थित त्याने केलं नाही. हा? बघतो आता त्या अर्जुनकडे, तो कुठे फक्त गावला पाहिजे. बघ तू कुठे गेलाय? तुझा बघतो आम्ही त्याला काय करायचं. जा तू. मी आता बघतो त्याला आम्ही अर्जुनकडे. आता काही सुद्धा टेन्शन घेऊ नको. तुझा पैसा आणि अर्जुन दादाचा शब्द, काळ्या दगडावली पांढरी काय. तुझं मागचं बी पैसे नाही जर भेटलं ना तर तिथून पुढं माझ्याकडे लागलं
पाटणांना पैसे हसतच येऊन दिलं पाहिजे. असंच केलंय बघ. आता सांग खरं का खोटं, पैसे मिळतील का नाही? एकच नंबर आयडिया केली, पैसेच भेटणार आपल्याला. मला काय सागर दादा, मला पैसे भेटले. जेवण काय तुला सांग कसलं जेवण केलं, पैसे द्यायचे त्याला. मग तुम्ही तिथं थांबला नव्हता का? मग थांबलं असतं तर कशाला हे झालं असतं, पण विश्वासू माणूस ना. तुम्ही तिथं थांबायचं माझ्या होतं. डोक्यात गेलं ह्यो. आपण मिठू पाटील, आपण मिठू. ग बसा मेंबर, शांत बसा. अहो पाटलींबाई, सगळं त्या अर्जेनी वाटोळ केलं जेवणात आमच्या. काय केलंय नक्की? अहो सगळं काय ती तिकाट आणि काय ए अर्जुन चल रे इकडे. काय काय केलं काय तू? खरं पाठवलं? खरं सांग. मावशी हो, हा. तू माझे आहेस, मी काय कुठं काय सांगत. हा, मग सांग खरं खरं. मला मारलं, आम्ही काय केलं त्या गरीबाचा रे बोकडा म्हणतो. मला वाटलं की त्यासाठी करावं म्हणून मी काय केलं, ह्या पाटलांना आणि निंबरांना मावशी त्या गरीबाचं लय रे बोकडं तोड दादागिरी करून बोकड उचलून आणायला लावलं, पैसा नको द्यायला म्हणून बाबा मी त्यामध्ये चटणी आणि मिठाचा वापर केला. मी जर चुकलो असेल बघ तुझ्या पाया पडतो, तू थांब, मला थांब, मार. थांब, ऐक. आणि त्याचा पैसे दिले नाही तर वैदाने 12 रुपया नाही म्हणून तर मी एवढं केलं. का हो तुम्ही दोघांनी पैसे नाही दिले? हा, अगं देणार होतो ना पैसे, कवा देणार होता? देणार होतो पैसे. आता आमच्याकडे नव्हतं. त्यांचं गरीबाचं दिवसभर कष्ट करतात तेव्हा संध्याकाळी त्यांची चूल पिटती आणि तुम्ही तुमच्या या पदाच्या ह्याच्या जोरावर वय त्याचं गरीबाचं बोकाड घेऊन आला या. पाटलीन बाई का रे? ऐका की, हा बोकाड तर आणलं हा आणि 500 रुपये हातात टेकावलं माझ्या हा. आणि लगेच मेंबरने काढून नेलं ती 500 बिन बोकाड बी नेलं. आणि त्या नंबरला कळलं नाही वय बोकाड आणताना काय वाटलं नाही वय थोडं बी? काय दादागिरी, त्यांची पद त्यांना मोठी आहेत ना, आपण गरीबाने तेव्हा काय तुम्ही करायचं? दोघांनी कसं केलंय त्याचं? नाही हा? चुकलं आम्ही. चुकलं? आमचं गरीबावर अन्याय केला आम्ही. काय असते ते पैसे देऊ, आम्ही चुकीचं पद जे दोघांनी त्याचे पैसे देऊन टाका. असा वय गरीबावर अन्याय करताय तुम्ही. देतो जा. हो मेंबर, मी निम तुम्ही देतो देता तुम्ही. पैसे, मी देतो निम पैसे. द्या द्या, दोघं अर्धा अर्ध करून द्या. चुकलंय बरं का आपलं. तुम्ही दोघांनी चुकीचा फायदा घेतलाय तुमच्या पदांचा. काय असेल ना त्यांचं देऊन टाकायचे पैसे. बाबा आलं का भाऊ पैसे? आला आला आले ना तुझे पैसे आता. हा आलं. आणि इथनं पुढं जा आता. नाही गरीबावर आता अन्याय परत करू. असं करू नाही नाही नका. मावशी, कुणी दिला स्वयंपाक तुम्हाला करायचं, व्यवस्थित करा काम. हा हा, जा आता. येतो येतो. चला चला. हो का, सगळी संसूद करतात की करा, पण कसा करा? कुठल्याही गरीबाला असं काही करून त्याचा हिसकावून घेऊन असा तुम्ही काही संसूद साजरा करू नका. तुमच्या पदाचा गैरफायदा घेऊ नका. रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या वेब सिरीज वर आपण भरभरून असे प्रेम करत आहात. जरी आपण आपला चॅनल अद्याप कोण सबस्क्राईब करायचे राहिले असेल तर त्यांनी तो चॅनल आपला सबस्क्राईब करावा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका.